किती जण आहेत की घटना म्हणजे काय हे पण माहिती नाही अजून. त्यामुळे ज्यांनी वाचन केलेलं आहे त्यांच्यासाठी एक प्रकारची रिव्हिजन आणि जे वाचताना समजलं नाहीये ते इथे तुम्हाला समजेल. हे जर झालं तर तुमचा राज्यघटना हा सिलेबस वर्गातच कंप्लीट होईल. रेग्युलरली मला कुठे कुठे मुलं भेटत असतात, बाहेर गावी गेले तरी सुद्धा भेटत असतात. तर त्यांचं एक म्हणणं नक्कीच असतं की आम्हाला नंतर लेक्चर झाल्यानंतर पुन्हा खूप डीप स्टडी करण्याची आवश्यकता पडली नाही आणि फक्त लेक्चर्स वर्गात लिहून घेतलेल्या नोट्स याच्या आधारावरच त्यांना दरवर्षी प्रिलिममध्ये आणि पूर्वीची जी मुख्य होती त्या मुख्यमध्ये सुद्धा त्यांना बहुतेक सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आणि तुमच्याकडे तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या नोट्स तयार झाल्या पाहिजे आणि त्या वर्गातच तयार झाल्या पाहिजे. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करू. तर मग आता आज आपण यातला जो पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शनचा म्हणजे प्रस्तावनेचा, तर तो आपण सुरू करूया. प्रस्तावनेत सुरुवातीला आपण बऱ्याचदा हे 3 शब्द इंग्लिशमध्ये आपण भरपूरदा वाचतो ऐकतो, तर नक्की तिघांमध्ये काय फरक आहे ते बघूया. आपण पॉलिटिक्स हा शब्द तर दररोजच ऐकतो. नंतर आपल्या सिलेबसमध्ये पॉलिटी हा शब्द वापरलेला आहे, इंडियन पॉलिटी असा शब्द वापरला आहे. आणि आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे तर कॉन्स्टिट्यूशनचा करायचा, म्हणजे देशाच्या घटनेचा किंवा संविधानाचा करायचा आहे. तर ह्या मुळात 3 शब्दांचा अर्थ काय आहे तो कळण्याकरता पहिल्यांदा आपण पॉलिटी या शब्दाचा अर्थ बघूया. तर पॉलिटी म्हणजे काय तर देशाचं पॉलिटिकल स्ट्रक्चर, म्हणजे देशाची राजकीय संरचना. देशाच्या राजकीय संरचनेत कशाचा समावेश असेल. आपल्याला माहिती की आपल्याकडे एक सरकार आहे, ते सरकार एका विशिष्ट पद्धतीने निवडून येतं, त्यासाठी निवडणुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे सरकार कुठे जाऊन काम करतं, राष्ट्रीय सरकार असेल तर ते दिल्लीला काम करतं, त्यासाठी त्यांना काहीतरी जागा दिलेली असेल, त्याच्यासाठी कायदे करण्यासाठी व्यवस्था आहे ज्याला आपण संसद म्हणतो. एक विशिष्ट व्यवस्था आपल्या देशामध्ये केंद्र स्तरावर करण्यात आलेली आहे आणि राज्य स्तरावर सुद्धा त्या प्रकारची संरचना करण्यात आलेली आहे. तसंच आपल्याला माहिती की ग्रामीण पातळीवर आणि शहरी पातळीवर सुद्धा शासन करण्यासाठी एक ज्याला आपण पंचायत राज व्यवस्था म्हणतो तर ती सुद्धा कार्यरत आहे. तर देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे काही स्ट्रक्चर आपल्या देशात कार्यरत आहे त्यालाच आपण आपल्या देशाची पॉलिटी असं आपण म्हणतो. हा मी तुम्हाला खरंच सोपा शब्द सांगितला. अदरवाईज पॉलिटी म्हणजे पॉलिटिकल रिलेशन्स. कुणामधले पॉलिटिकल रिलेशन्स तर देशात जे राज्यकारभार करतात ते आणि देशाचे नागरिक यांच्यातले पॉलिटिकल रिलेशन्स कसे आहेत, आपण त्यांना निवडून देतो, ते आपल्यासाठी काम करणार अशी अपेक्षा आहे. तर हे आता देशात लोकशाही आहे म्हणजे काय म्हणतो आपण, लोकशाही आहे आपण लहानपणापासून शब्द ऐकतो, म्हणतो सुद्धा. त्याचा फक्त राजकीय अर्थ काढला तर आपण ती अब्राहम लिंकन यांची डेफिनेशन सांगतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. लोकांचं आहे, त्यांचं नाही, आमदार खासदारांचं नाही आहे, कारण त्यांना आपण निवडून दिलेलं आहे. म्हणून लोकांचं, एकदा त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी कोणासाठी काम करायचंय तर लोकांसाठी काम करायचंय. लोकांचं, लोकांसाठी आणि काय अजून कुठला शब्द, लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य. म्हणजे आपणच ठरवले की आपल्या देशाचा राज्यकारभार कसा करायचा. ते ठरवताना आपण आपले प्रतिनिधी निवडून दिले आणि त्या प्रतिनिधींनी त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी मात्र त्यांच्या स्वतःसाठी काम करायचं नाहीये, त्या कुठल्या एखाद्या काय म्हणू की धर्मासाठी, जातीसाठी, प्रदेशासाठी काम करायचं नाहीये, तर लोकांसाठी काम करायचंय. म्हणून हे जे काही राजकीय स्ट्रक्चर आपल्या देशात आपण क्रिएट केलंय लोकशाहीचं, तर त्या एकंदरीत सगळ्या स्ट्रक्चरला आपण आपल्या देशाची पॉलिटी असं आपण म्हणू शकतो. पण पुढचा पॉइंट येतो की ज्या लोकांना निवडून यायचंय ते कशाच्या आधारावर निवडून येतील. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की ते निवडणुका येतात, ते उभे राहतात, मतदान होतं आणि ते निवडून येतात, बरोबर आहे. पण त्यांना जर निवडून येण्याची शक्यता, क्षमता डेव्हलप करायची असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी. कुणालाही निवडून देणार नाही ना, पण आपणच उभं राहिलो असतो. आपण ज्यांना निवडून देतो ते ऍक्च्युली आपल्याला नोंद तरी पाहिजे असतात, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी काम केलेलं पाहिजे असतं, तो ओळखीचा माणूस पाहिजे असतो. हे सगळं करण्यासाठी त्यांना जे करावं लागतं त्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो. राजकारण या शब्दाचा अर्थ आपल्याला चांगला माहिती आहे. म्हणजे पॉलिटिक्स हा शब्द आपण 2 प्रकारे घेतो, एक विषय म्हणून सुद्धा घेतो आणि एक ऍक्टिव्हिटी म्हणून सुद्धा घेतो. पॉलिटिक्स विषय म्हणून घेतला
तर तो अभ्यासाचा मुद्दा झाला की आपण पॉलिटिक्स नावाचा एक विषय शिकतोय. जसं आता ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स तुम्ही शिकणार, तर तो एक ऑप्शनल विषय म्हणून झाला. आणि कृती म्हणून काय झालं की ह्या पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये जर शिरायचं असेल एखाद्या व्यक्तीला, म्हणजे थोडक्यात आमदार खासदार मंत्री व्हायचं असेल, तर त्याला त्यासाठी जे करावं लागतं त्याला आपण पॉलिटिक्स असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणून कळलं का बघा की कुठलाही व्यक्ती निवडून येण्याची शक्यता नाही. अशा देशात भरपूर चांगले हुशार माणसं आहेत, अनुभवी माणसं आहेत, तज्ञ माणसं आहेत, पण ते आमदार खासदार होऊ शकत नाही. पण ज्यांना आमदार खासदार व्हायचं आणि देशासाठी काम करायचंय, तर त्यांना ती संपूर्ण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्यांना राजकारण करावं लागतं. म्हणजे काय, तर एखाद्या राजकीय पक्षात कदाचित शिरावं लागेल त्यांना. त्यानंतर पक्षीय राजकारण करावं लागेल. पक्षात कदाचित एकदम काहीच महत्व नसेल तर एकदम लोकल स्तरावर काम सुरू करावं लागेल. थोडक्यात तो नोन माणूस असला पाहिजे आणि लोकांना त्याच्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि त्यासाठी त्याला ज्या ज्या सगळ्या विविध ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील, विशेषतः लोकांच्या कामाशी संबंधित आणि अल्टिमेटली लोकांच्या नजरेत येण्याशी संबंधित, तर त्याला आपण पॉलिटिक्स असं पण म्हणतो. पण पॉलिटिक्स म्हणजे फक्त आमदार खासदार होण्यासाठीच का? आता तुम्ही जेव्हा राज्यशास्त्र अभ्यास शिकाल, जर तुम्ही तो ऑप्शनल जर घेतला, तर त्याच्यात पहिल्याच चॅप्टरमध्ये पॉलिटिक्स वगैरे या शब्दाचा अर्थ येईल. संकुचित अर्थ काढला तर काय होईल, पॉलिटिक्स म्हणजे आमदार खासदार मंत्री होण्यासाठी केलेल्या ऍक्टिव्हिटीज. पण पॉलिटिक्स हा शब्द खूप ब्रॉडली घेतला जातो. आपण सुद्धा बऱ्याच वेळा तो पॉलिटिक्स खेळतोय असं म्हणतो बघा. बरोबर, असा शब्द वापरता का तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राबद्दल? वापरता की नाही? त्यावेळी तो काय आमदार खासदार होण्यासाठी काम करत असतो का? नाही. तर पॉलिटिक्स याचा एकदम ब्रॉड मिनिंग म्हणजे पॉवर मिळवण्यासाठी केलेली कोणतीही ऍक्टिव्हिटी, किंवा आपलं महत्व प्रस्थापित करण्यासाठी केलेली कोणतीही ऍक्टिव्हिटी. मग ती एकदम मित्रांमध्ये असो किंवा घरामध्ये सुद्धा असतो. घरात पण पॉलिटिक्स चालतं का सांगा? आपल्या घरात म्हणजे आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबातही पॉलिटिक्स चालतं का? पॉवर मिळवण्याचा प्रयत्न कोण करतं? तिथला पॉवरफुल माणूस कोण आपल्या घरातला? कोण? वडील. पण आईला पण हवी असते पॉवर. आईला पण हवं असतं की नाही नाही ह्या गोष्टी मी म्हणेल तशा झाल्या पाहिजे. मग कदाचित त्या आई आणि वडिलांमध्ये सुप्त अलिखित अशा प्रकारची पॉवर स्ट्रगल होण्याची शक्यता आहे. वडील म्हणतात असं झालं पाहिजे, आई म्हणते नाही असं झालं पाहिजे. वडील म्हणतात की मुलाने असाच अभ्यास केला पाहिजे, आई म्हणते नाही नाही अशा पद्धतीने त्याने केला पाहिजे अभ्यास. असं होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे इव्हन पॉलिटिक्स ही एकदम काय म्हटलं तर आपल्या घरापासून सुरू होते. ऑफिस पॉलिटिक्स हा शब्द आपण ऐकतो बघा. आपण जिथे काम करणाऱ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा पॉलिटिक्स चालतं. आता तिथे जे पॉलिटिक्स चालतं अर्थातच ते काही आमदार खासदार होण्यासाठी चालत नाही. आता ऑफिस पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ काय निघेल? ऑफिसमध्ये सुद्धा कुणीतरी काहीतरी आपल्या नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतच की नाही ऑफिसचं सगळं काम माझ्या मर्जीप्रमाणे चाललं पाहिजे. मग तो ऑफिसचा तो बॉस असो किंवा इव्हन कलिग्स मध्ये सुद्धा असं होण्याची शक्यता आहे. बॉसच्या कॉन्ट्रॅक्ट बॉसने सगळ्या कलिग्सना समजा त्यांना सगळ्यांना मर्जीत ठेवून बॉसला काम करायचं आहे, पण काही माणसं बॉसच्या जरा जास्त मर्जीत असतात. ते इव्हन आपल्या कलिग्स मध्ये सुद्धा पॉलिटिक्स करतात की त्याचं महत्व वाढलं नाही पाहिजे, माझं महत्व वाढलं पाहिजे. आता उद्या तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर तिथे खूप जास्त पॉलिटिक्स चालणार आहे. जरी तुम्ही प्रशासनात असणार असाल आणि आमदार खासदारांशी संबंध म्हणजे तुम्ही बनण्याच्या दृष्टिकोनातून नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठं पॉलिटिक्स चालण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला 3 प्रकारच्या माणसांशी डील करायचं आहे तिथे ऑफिसमध्ये. एक म्हणजे तुमचे सहकारी, दुसरे तुमचे सुपिरियर आणि तुमच्या हाताखाली असलेले सबऑर्डिनेट्स. ज्याला हे स्किल पॉलिटिकल स्किल ज्याच्याकडे नाही तो ह्या तिघांमध्ये फसगत होऊ शकते त्याची. सहकाऱ्यांशी कसं वागायचं, कारण ते इक्वल लेवलचे. त्यांच्यामध्ये ज्याला आपण इंग्लिशमध्ये वनअपमनशिप म्हणतो, नाही मी चांगला, मी भारी, मी पुढे जाणार, अशी स्पर्धा असू शकते. तुमचे जे सुपेरियर आहेत त्यांच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न तुमचा एखादा कमी क्षमतेचा सहकारी तो त्याच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही मात्र त्याच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न जर तुम्ही नाही केला तर तो त्याला फेवर करण्याची शक्यता आहे. त्याला तो काहीतरी चांगली मोठी कामं देण्याची शक्यता आहे. आता कोणती कामं द्यायची ती वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला डावलून त्याला तो फेवर करू शकतो. बरोबर आहे. तुम्हाला कमी महत्व देण्याचा प्रयत्न होऊ शकेल. आणि जर सबऑर्डिनेटशी कसं वागायचं आणि सबऑर्डिनेट्स कडनं म्हणजे अधीनस्थ माणसांकडनं कसं काम करून घ्यायचं याची जर तुम्हाला क्षमता नसेल तर ती तेवढी क्वालिटी डेव्हलप झाली नसेल तर तुमचे सबऑर्डिनेट सुद्धा तुमच्याशी
म्हणजे ते व्यवस्थित तुमच्याशी वागणार नाही किंवा तुम्ही सांगितलेली कामं करणार नाही. ही गोष्ट महिलांच्या दृष्टिकोनातून अजून जास्त का हे होतं. एक मोठा प्रॉब्लेम आहे प्रशासनात किंवा कुठेही आपण म्हणूया की आपली वरिष्ठ जर महिला असेल तर तिच्या हाताखाली असलेले जे काही पुरुष मंडळी असतात ते मात्र तिचं न ऐकण्याची, तिला डिसरिगार्ड करण्याची किंवा तिच्याबद्दल गॉसिपिंग करण्याची आणि एकंदरीत काय म्हणतात तर डिस्टर्ब करण्याच्या बऱ्याचशा घटना होण्याच्या शक्यता जास्त असतात. आणि याच्यावर केस स्टडी पण आली एकदा एथिक्समध्ये. ते सुपिरियर महिला असेल तर काय याच्याशी संबंधित असं होऊ शकतं. त्यामुळे ऑफिसमध्ये सुद्धा पॉलिटिक्स चालत असतं. त्यामुळे एकदम ब्रॉड अर्थ झाला तर पॉवर स्ट्रगल, छोटी असो मोठी असो कोणतीही, आणि एकदम संकुचित अर्थ काढायचा म्हटला तर राजकारण म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आमदार, खासदार आणि पर्यायानं मंत्री, त्याच्याही पुढे प्रधानमंत्री होण्यासाठी केलेल्या ज्या काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण राजकारण असं पण म्हणतो. अल्टिमेटली ह्या स्ट्रक्चरमध्ये घुसण्यासाठी केलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असं आपण साधं म्हणू शकतो. आणि त्यानंतर मग आपण देशाची घटना म्हणतो नेहमी, सोपा शब्द म्हणून घटना हा शब्द वापरतो. हिंदीतला शब्दही मराठीत घेतला जातो म्हणून संविधान सुद्धा आपण शब्द वापरतो. तर काय आपण आता घटनेचा अर्थ काय काढायचा, घटना म्हणजे काय म्हणायला पाहिजे, तर सगळ्यात आधी घटना एक पुस्तक आहे हे लक्षात घ्या. आणि हे पुस्तक केव्हा तरी तयार करण्यात आलेलं आहे, ते पुढचा पॉईंट आपला तोच येणार आहे. एक पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे, त्या पुस्तकात काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदींच्या आधारावरच देशाचा सगळा राज्यकारभार चालेल. देशाचा राज्यकारभारापासून तर अल्टिमेटली लोकांच्या जीवनापर्यंत लोकांनी काय केलं पाहिजे, त्यांना कोणते हक्क असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील, हे जे एका मूळ पुस्तकात देण्यात आलेलं आहे त्याला आपण आपल्या देशाची घटना असा आपण शब्द वापरतोय. त्यामुळे इंग्लिशमध्ये डेफिनेशन करताना एक सोपा वाक्य केलं जातं की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर फंडामेंटल लॉ ऑफ द कंट्री, देशाचा मूलभूत कायदा, फंडामेंटल लॉ. आधी मला एक सांगा की आपलं सगळ्यांचं वर्तन कायद्याने नियंत्रित करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? सगळ्यांचं वर्तन आज आपण समाजात वावरत असताना, म्हणजे वैयक्तिक पासून कौटुंबिक पासून समाजापर्यंत वावरत असताना आपल्या बहुतेक सगळ्या कृतींवर देशाच्या कायद्यांचं नियंत्रण आहे, खरंय का? तुम्हाला नाही, मला आजपर्यंत तर कायद्याचा काही संबंधच आला नाही. मी माझ्या पद्धतीने जगतोय, माझ्या पद्धतीने हवं तेव्हा उठतोय, अभ्यास करायचा तर नाही करायचा ते मीच ठरवतोय, रस्त्याने मी हवं त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे माझ्यावर कुठल्याही कायद्याचं नियंत्रण नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे किंवा अर्धवट आहे. आपलं वर्तन सुद्धा कायद्याने नियंत्रित झालंय हे समजून घ्यायचं असेल तर एक कृती करायचं. लेक्चर झाल्यानंतर काय करायचं की एक चाकू घ्या आणि त्याच्यावर असं काहीतरी लाल रंग टाकून ठेवा आणि नुसता तो असा हातात धरून फक्त चाला. कोणालाच दाखवायचं नाही, कोणालाच मारायचं अजिबात नाही, नुसतं असं दाखवत नुसतं असं हाताशी घेऊन असं चालायचं. काय होईल? काहीच नाही. तुम्ही कोणालाही धोका निर्माण केलेला नाही, कोणाला ये बघ माझ्याकडे चाकू आहे असंही म्हटलं नाही, पण तुम्ही नुसता असं चाकू घेऊन चाललाय, काय होईल? एखाद्या पोलिसाने जर समजा बघितलं, लोकांचं समजा आपण सोडून देऊया, लोकांना काही घेणं देणं नाही आता सध्या, लोक त्या चाकूचा वापर करणाऱ्याला पण थांबवत नाही, अशा घटना घडताना दिसतात आपण. पण एखाद्या पोलिसाने जर बघितलं तर तो नक्की तुम्हाला चौकीत चौकशीसाठी घेऊन जाईल. चौकीच कशासाठी असते? चौकशीसाठी तो घेऊन जाईल. तुम्ही जर त्या पोलिसाला असं म्हटलं की नाही नाही मी हा चाकू अजिबात कोणाला मारणार नव्हतो आणि मी सहज आपला मजा म्हणून घेऊन चाललो होतो, तर तो मान्य करेल का तुमचं वाक्य? तर नाही. याचा अर्थ तुम्ही रस्त्यात असताना कसं तुमचं वर्तन असलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे याचेही नियम आहेत. फक्त ते नियम कधी आपण टाळत नाही किंवा काय म्हणूया की तोडत नाही, म्हणून आपल्याला त्या कायद्याचा आपल्याला अंदाज येत नाही. पण अदरवाईज आपण जेव्हा ते नियम तोडायला लागतो तेव्हा त्या कायद्याचा, त्या नियमांचा आपल्याला अर्थ लक्षात येतो. तुम्ही रस्त्याने गाडी चालवत आहात, सिग्नल तोडला आहे की नाही बघा, सिग्नल, तुम्ही रस्त्याने कसं गेलं पाहिजे, कशी गाडी चालवली पाहिजे याला पण निश्चित नियम आहे. त्यामुळे आपलं जे काही जीवन आहे, जोपर्यंत ते दुसऱ्याला हार्मफुल होत नाही तोपर्यंत सहसा कायदा त्या ठिकाणी रोल प्ले करत नाही. तुम्ही काय खाल्लं पाहिजे याच्या बाबतीत नियम आहेत का देशाचे? आता जेवण करणं आणि आपल्या प्लेटमध्ये काय असलं पाहिजे हे ठरवणं, हे तर 100% आपला
स्वतःचा काय म्हणतात तर निर्णय असू शकतो. त्याच्या सरकारच्या कायद्याचा काही रोल असायला पाहिजे का नसायला पाहिजे, पहिल्यांदा हे ठरवा. आपल्या प्लेटमध्ये सरकारने येऊन काय खातोय बाबा हे बघितलं पाहिजे का? आपण काय कपडे घातले पाहिजे हे ठरवणं सरकारचं काम आहे का? आहे का नाही? म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं त्यात सरकारचा काही रोल आहे का नाही? आपण कोणते कपडे घातले पाहिजे का नाही घातले पाहिजे, अर्धवट घातले पाहिजे काय, हे ठरवणं सरकारची जबाबदारी किंवा सरकारचं काम आहे का? कारण हा खूप मोठा इश्यू असतो. काय वाटतंय? मग नका घालू एक दिवशी आणि जा रस्त्याने. किंवा आपल्याला मंदिरात जाण्यासाठी विशिष्ट कपडेच आपण घातले पाहिजे असे काही नियम आहेत का? त्या दृष्टीने आपल्या वर्तनावर नियंत्रण आहे का सरकारचं? काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. साऊथमध्ये तर जास्त ते स्ट्रिक्ट अशा प्रकारचे नियम आहेत. तर इव्हन ऑब्सिनिटी आपण ज्याला म्हणतो, बिभत्स पद्धतीने प्रदर्शन आपण म्हणतो, तर ते प्रदर्शन सुद्धा शासनाला मान्य नाही. इव्हन किंवा पूर्वी आधी मी म्हटल्याप्रमाणे आपण काय खाल्लं पाहिजे हे तर आपण स्वतः 100% ठरवणार. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असायला पाहिजे का व्हेजिटेरियन असायला पाहिजे, नॉन व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या प्राण्याला खाल्लं पाहिजे हे तर तुमचं आहे. पण त्याच्यातही नियम आहेत. आपल्याकडे कायदा आहे, समजा बीफ चालणार नाही, किंवा ज्याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे त्या प्राण्यांच्या त्या प्राण्यांना मारून तुम्हाला खाता येणार नाही. इव्हन एकदम बेसिक ऍक्टिव्हिटी जी आहे आपली जेवण करण्याची, त्याच्यावर सुद्धा शासनाचं नियंत्रण आहे. तर थोडक्यात आपण असं म्हणूया की आपलं जनतेचं, लोकांचं आणि एकंदरीत समाजाचं वर्तन नियंत्रित करण्यासाठी आपल्या देशात विविध कायदे करण्यात आलेले आहेत. आणि या कायद्याचा सगळ्यात मोठा कायदा, अत्यंत मूलभूत कायदा म्हणजे आपल्या घटनेमध्ये दिलेल्या सगळ्या तरतुदी. म्हणून घटना काय आहे तर आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे. पण घटना एक पुस्तक आहे, त्याच्यात सगळेच्या सगळे कायदे मेन्शन केलेले नाही आहेत. म्हणून कायद्याचे दोन प्रकार आपण करतो. एक म्हणजे या दृष्टिकोनातून, एक म्हणजे हा फंडामेंटल कायदा, की अल्टिमेटली सगळ्या कायद्यांचा स्रोत म्हणजे आपली घटना आहे, पण त्या घटनेत सगळ्या कायद्यांचा उल्लेख केलेला नाहीये. म्हणून दुसरा प्रकार असतो तो म्हणजे डिराइव्ड लॉज किंवा साधित कायदे, साध्य करण्यात आलेले म्हणून साधित कायदे. आणि हे खूप संख्येनं जास्त असतात. कळतोय का बघा अर्थ? घटना एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात जे काही सगळे मूलभूत नियम दिलेले आहेत त्या मूलभूत नियमांच्या आधारावरच आपला सगळ्या देशाचा कायदा देशाचं आपलं वर्तन चालतं, आपला कारभार चालतो. पण त्या घटनेत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या नाही. ते एक बेसिक एका विशिष्ट आकाराचं पुस्तक आहे असं आपण म्हणूया. पण बाकीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या घटनेच्या आधारावर साध्य करण्यात आलेले म्हणजे पारित करण्यात आलेले किंवा पास करण्यात आलेले जे काही सगळे कायदे आहेत, जी प्रोसेस रेग्युलरली चालू आहे, आताही चालू आहे, पुढेही चालू राहील, तर त्या सगळ्या कायद्यांना आपण काय म्हणतो? डिराइव्ह. दे आर डिराइव्ह फ्रॉम समथिंग. मग ते कशापासून डिराइव्ह झालेले आहेत? तर घटनेतल्या तरतुदींच्या आधारावर ते तयार करण्यात आलेले आहेत. आणि कोण तयार करतं मग हे कायदे? हे एकदाच तयार झालेले. याच्यात फार रेअरली बदल होतात. आज 106 घटना दुरुस्त्यानंतर केलेले आहेत आपण, बदल करता येतात, पण ती काही इतकी डेली आणि रेग्युलर ऍक्टिव्हिटी नाहीये. त्यामुळे हे एक बेसिक पुस्तक आहे, त्याच्यात कधीतरी बदल करण्याची गरज पडते, पण रेग्युलरली मात्र आपण हे कायदे करत असतो. मग हे कायदे कुठे केले जातात? तर एकतर राष्ट्र पातळीवरचे कायदे संसदेत, राज्य पातळीवरचे कायदे राज्याच्या विधानमंडळात केले जात असतात. तर संसद आणि विधानमंडळात जे काही सगळे कायदे घटना सुरू झाल्यानंतर म्हणजे 1950 नंतर जे काही सगळे कायदे आतापर्यंत करण्यात आलेले आहेत, असे हजारो कायदे आहेत. अशा हजारो कायद्यांना आपण काय म्हणतोय? साधित कायदे असं आपण म्हणतो. ते कायदे आपल्याला नवीन पण करता येतील, जुने रद्द करता येतील, जुन्यामध्ये बदलही करता येतील. तर हवे ते आपण हे करू शकतो. त्यामुळे हे नंतरचे सगळे कायदे ज्या गोष्टीच्या आधारावर मूलतः करण्यात आलेले आहेत त्यालाच आपण आपल्या देशाची घटना किंवा संविधान असा आपण शब्द वापरतो. मग घटनेत काय दिलेलं असतं नक्की? त्याचा अभ्यास पुढे आपल्याला करायचा आहे. पण एकदम ब्रॉडली सांगायचं म्हटलं तर घटनेत हे पॉलिटिकल स्ट्रक्चर पण दिलेलं आहे की आपल्या देशात लोकसभा कशी असेल, राज्यसभा कशी असेल, विधानसभा, विधान परिषदा ह्या नक्की कशा असतील, कशा रीतीने लोकांच्या निवडणुका त्या ठिकाणी
आमदार खासदारांच्या घडून आणल्या जातील, हे पॉलिटिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे घटनेचं अजून एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे नागरिक आणि शासन यांच्यातले संबंध ठरवणे, संबंध निश्चित करणे. आता नागरिक आणि शासनामधले संबंध, शासनाच्या हातात जर पॉवर आली तर ते नागरिकांच्या वर त्या पॉवरचा वापर, अधिकारांचा वापर अनियंत्रित पद्धतीने करू शकतात, जुलमी पद्धतीने सुद्धा करू शकतात. पॉवरचा अर्थच तो होतो, बरोबर आहे का? ज्याच्या हातात सत्ता असते त्या सत्तेचा वापर तो सदुपयोगासाठीच करू शकतो असं नाही. उलट बऱ्याच वेळा सत्तेचा वापर हा दुरुपयोग त्याचा जास्त होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे आपल्याला मागे एक कोट पण आलं होतं, म्हणजे एथिक्समध्येच एक कोट पण होतं. त्या कोटचा आपल्याला मिनिंग लिहायचा होता, पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. पॉवर करप्ट्स म्हणजे काय? ज्याच्या हातात सत्ता आहे तो करप्ट यूज त्याचा करण्याची शक्यता आहे. आणि ज्याच्या हातात अनिर्बंध सत्ता आहे, की ज्याच्या हातातल्या सत्तेवर कोणाचाही निर्बंध नाहीये, तो त्या सत्तेचा वापर कसा करण्याची शक्यता आहे? ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. म्हणजे बिलकुल ज्याच्या हातात अनिर्बंध सत्ता आहे तो त्याचा अनिर्बंध दुरुपयोग करण्याची शक्यता आहे. मग चालेल का आपल्या सरकारला अनिर्बंध असे अधिकार देऊन चालेल का? नाही. तर त्याचा उलट दुष्परिणाम लोकांवरच होण्याची शक्यता आहे. मग आपलं सरकार आणि आपण यांच्यातले कसे संबंध असले पाहिजे? आपल्या सरकारवर आपल्याला टीका करण्याची संमती आहे का? सरकारचं काम जर चुकीचं चालत असेल तर सरकारच्या कामावर आपल्याला टीका करता येईल का? पर्यायाने सरकारला घालवून टाकता येईल का एका विशिष्ट कालांतराने? सरकारमार्फत आपल्याला काही मूलभूत हक्क दिले जातील का? हे सगळं ठरवणं गरजेचं आहे. नाहीतर एकदम जुलमी, म्हणजे राजेशाहीमध्ये जसं चालतं किंवा हुकुमशाहीमध्ये जसं चालतं तसं चालेल. आजही तुम्ही कधी कधी कुठेतरी पेपरांमध्ये, लेखांमध्ये असं वाचत असाल ना की आजचं सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करतं. मग लोकशाही असताना हुकुमशाहीने काम करतं असं आपण का म्हणतो? म्हणजे जो कोणी म्हणत असेल तो का म्हणतो असं? किंवा आजच्या सरकारने मीडिया आपल्या ताब्यात घेऊन टाकलाय, गोदी मीडिया बनवून टाकलाय त्याला, अशी टीका होते की नाही? गोदी मीडिया म्हणजे काय? मी मागे सांगितलं मला वाटतं. गोदी मीडिया म्हणजे काय? गोद में मिठाई हुई. ते थोडक्यात कडेवर घेऊन ठेवली, चालवलेली जी एक निष्पक्ष स्वतंत्र मीडिया पाहिजे. आणि मीडियाचं मुळात काम आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना प्रश्न विचारणे. ज्यांच्या हातात सत्ता नाहीये त्यांना प्रश्न विचारून उपयोगच नाहीये, त्यांना काही करण्याची सत्ताच नाहीये, अधिकारच नाहीये. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे मीडियाचं पहिलं काम आहे. पण आपल्याकडे मात्र टीका करणारे असं म्हणतात की उलटच चालू आहे. ते उलट विरोधी पक्षाला टीका करतात, विरोधी पक्षाला प्रश्न विचारतात. त्या डिबेट जर तुम्ही बघितल्या असतील विविध चॅनल्सवर चालणाऱ्या, तर त्याच्यात ते सगळ्यांचे प्रवक्ते, सगळ्या पक्षांचे प्रवक्ते बोलवतात. आणि जास्त तो जो अँकर असतो किंवा ते अँकर असतेवाल्या जास्त प्रसिद्ध आहेत त्या. तर ते उलट त्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या म्हणजे त्या पक्षांच्या प्रवक्त्यांनाच उलट जास्त त्रास देऊन, जास्त प्रश्न देऊन तुम्ही असं केलं तसं केलं असं करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मग म्हटलं जातं की ही गोदी मीडिया, लॅप डॉग इंग्लिशमध्ये, अशा प्रकारची मीडिया बनलेली आहे. तर त्याच्यामुळे ज्याच्या हातात सत्ता आहे त्याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे, याकरता मीडियाचं काम आहे. आणि त्याकरता आपण असं म्हणू शकतो की काय म्हणतो तिथला मुद्दा, की घटनेमध्ये काय दिलेलं पाहिजे की लोक आणि म्हणजे जनता आणि शासन यांच्यात नक्की कसे संबंध असले पाहिजे, लोकांना कुठले मूलभूत हक्क आहेत का, मूलभूत हक्कांबरोबर काही मूलभूत कर्तव्ये पण त्यांना पार पाडायची आहेत का, शासनाने नक्की काय मूलभूत कामं केली पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टींच्या आधारावर केली पाहिजे, काय साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जशी मार्गदर्शक तत्वे आहेत आपल्याकडे. तर हे सगळं या सगळ्या गोष्टींचं वर्णन ज्याच्यात करण्यात आलेलं आहे ती म्हणजे आपल्या देशाची घटना आहे. म्हणजे घटना फक्त लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचीच माहिती देत असं नाही, तर त्याचबरोबर शासन आणि नागरिक यांच्यातले संबंध निश्चित करण्याचंही काम करतं. तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही कुठे जाल? कुठल्याही प्रकारचं म्हणेल, कुठे जाल? कोर्टात जाल. मग कोर्टातच तुम्ही गेलं पाहिजे
आणि कोर्टामार्फत तो अन्याय तुम्ही दुरुस्त करून घेतला पाहिजे, हे अल्टिमेटली कुठून आले? तर घटनेतल्या तरतुदींच्या आधारावर आलंय. घटनेनं सांगितलंय की देशात सुप्रीम कोर्ट असेल, राज्य स्तरावर उच्च न्यायालय असतील आणि त्यांनी कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रकारचे खटले दावे सोडवले पाहिजे हे घटनेनं आपल्याला करून दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण म्हणतो की आपण आणि शासन यांच्यातले सगळे संबंध नियंत्रित निश्चित करण्याचं काम सुद्धा आपल्या देशाची घटना करते. त्यामुळे अल्टिमेटली काय आहे हे लक्षात ठेवा. हे वाक्य काय आहे? घटना इट्स अ फंडामेंटल लॉ ऑफ द कंट्री, देशाचा मूलभूत कायदा आहे. आणि या मूलभूत कायद्याच्या आधारावर नंतर असंख्य काय तयार करण्यात आलेले आहेत? काय केलेत? उत्तर देत राहा, बोलत राहा. साधित कायदे तयार करण्यात आलेले आहेत, असा अर्थ होतो. तर हा या 3 शब्दांमधला फरक झाला.